जरा पुढे या म्हणजे काय बाईचा आशीर्वाद पाहिजे ना मला. बाई आहे तर दुनिया आहे. बाई भारी दामी आभारी. विषय असा आहे की मी तुळशीराज माझ्याची दांगट आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला नव्हता. बाय ग्रेस ऑफ लेडीज बाई, बाय ग्रेस ऑफ देवी आई आमच्या घराला देवीचा आशीर्वाद लाभले. तर लक्ष्मीच्या रूपाने लक्ष्मीच्या पावलेलं आमची सुनबाई या घरात आलेली. तर आता थोड्या दिवसामध्ये अक्षय तृतीय अक्षय तर अक्षय राजा आज सण कुठलं काय झालं आज सण कुठलं माझे ना जीव बोलत झालं येणार कशी जीप विषय आहे का तो विषय काय सण कुठलं ते सांग. तर आता थोड्या दिवसातच अक्षय तृतीया येऊ राहिली आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. आणि या मुहूर्तावर काही कार्य केलं तर ते अक्षय राहतं असं म्हणतात. आता आमच्या घरात सुद्धा नुकतंच एक शुभ कार्य घडले. काय घडलंय आमच्या घरात बाईचा आशीर्वाद लाभलाय आणि बाईचा आशीर्वाद लाभल्यामुळे आमच्या घरात आता भरभराटी होणार आहे. आमच्या घराला घरपण येणार आहे आणि आम्ही लय खुश आहे. आमच्या सुनेच्या रूपानं ते सुख समाधान आनंद आलेले तो अक्षय राहावा म्हणून आम्ही सुनबाईची म्हणजे अवनीची तुला विधी करायची ठरवलेलं आहे. आता ते तुला विधी करण्यासाठी काय सांगितलं होतं धान्याला धान्या ते फ्लावर आणि गोबीची तुला करणार आहे का तू? आणि तुझ्या डोक्यामध्ये ब्रेन नव्हती काय गोष्ट अरे पण तरच मारले मोठं तर कोणाची तुला सांगितलं होतं आपण तुला रेडी तयार केलेली भारत हे भारत आता ज्या बाईच्या येणीनं आपल्या दांगटाच्या घराण्याला घरपण लाभलेलं आहे ते सुनबाईला बोलूया. रेडी आहे का? मोबाईल येतात
हा चला चला मग आता सुरू आहे तुला विधी चालू करूया झालं का नाही चल बस बस इकडे बस आधी रे चल बाई आता एक चांगला मस्तपैकी उकल होऊन जाऊ दे मनातल्या स्वप्नांना मायेचं पांघरून मनातल्या स्वप्नांना मायेचं पांघरून धनराज रावांचं नाव घेते दांगटांची सून आता तुम्ही उकल घ्या की सांगितलं मान राखा जरा इज्जत राखा ती विषय रेडी बांधलं जरी कितीही तरी आहे हातात हात हे महत्वाचं बांधलं जरी कितीही तरी आहे हातात हात अवनीच्या रूपानं लावलाय टाकताना बाई तुझा आशीर्वाद आता तुला तुला सरांना सांग माझी स्पीच द्यायला अक्कल नाही देशपांड्यांची मुलगी एका फालतू ड्रायव्हर बद्दल बोलून गेलीस तू तुला शरम वाटायला पाहिजे बाबा तुमचा गैरसमज होते असं काही नाही हा नाही की शेफ डिस्टन ही दांगड्याची सुनबाई चंद्रकांत देशपांड्याची मुलगी आहे ती घराण्याची आबरूने अशी धुळीत मिळून देणार नाही कळलं का नाही हे काय आपल्या मुलीचं स्वप्नात तुला आदर नाही काय नाही आणि तुला तू कशाला ही पोरगी समजतो तू अरे मुलगी म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी असते त्या लक्ष्मीचा आदर ठेवायचा असतो त्या पोरीचा मान राखायचा असतो आणि सुनबाईचा मान आमच्या घरात राखला जाणार आहे दांगडांच्या घरात अवा आता गप गुमान ही तुला बघायची आणि प्रसादन आंबा घेऊन जायचा आता सोडत नाही अक्षय तृतीयेचा सण येतोय म्हणून आपल्या मुलीची तुला करताय तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आपल्याला तोच हवाय नका म्हणता ठीक आहे आता सगळ्या नंतर दाखवतो ठीक आहे मला हे बघू दे माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू कशी असते ती दाखवा काय ते चला सुरू करू दोन बसा सावकार बसा काय काळजी करू नका मजबूत आणि या सगळ्या कलाकारांबरोबर निर्माते देखील शेठ निर्माते दिग्दर्शक विनोद नवेकर लेखक अमोल पाटील आणि संवाद लेखक प्रसाद कुमठेकर यांनाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करते आणि स्टार प्रवाहाचे बिझनेसमॅन सतीश राजवाडे यांनाही विनंती कृपया आपण त्यासाठी खावं यावं अवनीची ही तुला सगळ्या दांगट परिवार देशपांडे परिवार आणि हा सगळाच परिवार त्यांच्या सहवासात होणार आहे त्यांच्या साक्षीने होणार आहे तुम्ही ठेवलात का एक आंबा निखिलजी या सगळ्यांनी
आपल्याकडे खूप आंबे आहेत आणि अवनी तिथे बसलेली आहे. तर मला पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती करायची की कृपया तुम्ही सुद्धा तुला करण्यासाठी इथे यायचंय. कोण कोण येणार आहे वरती? कृपया पत्रकार मित्रांना विनंती आहे की कृपया या वरती. एक 5-6 जणांनी या ना. आम्ही थांबलोय तुमच्यासाठी. कोण येणार आहे वरती? या या या. अर्थात शुभमुहूर्त झालेला आहे. अक्षय तृतीया येणारच आहे. त्या निमित्ताने अवनीचा खूप छान प्रवेश दाम्पत्य परिवारामध्ये आणि त्यामुळे सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, मित्रमंडळी आलेली आहेत. त्यांच्या साक्षीने ही तुला होते अवनीची. खाली 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 आणि आता एक सगळ्यात मोठा शुभमुहूर्त अर्थात स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडेजी यांच्या हस्ते. तेव्हा सारे काम नमस्कार. मला असं वाटतं की बाई तुझा आशीर्वाद हे शीर्षक आहे या मालिकेचा आणि शेवटचा आंबा जर माझ्या हातातून ठेवायचा असेल तर ते शीर्षकाला फार योग्य नाही आहे. त्यामुळे कोणतीही एक बाई जिथे उपस्थित आहे जिथे तो आंबा ठेवला नाही आहे तिने तो शेवटचा आंबा ठेवावा आणि ती तुला कंप्लीट करावी. कोणी येणार नसेल मी तुला रिक्वेस्ट करेन की तू सूत्रसंचालन करतेस, तुझ्या हस्ते तो आंबा हे ठेवला जाईल प्लीज. नरेंद्र मोदकर तुम्ही सुद्धा या. तुमच्या हातात सूत्र आहेत या शोची. आज आपल्या सगळ्यांना ज्या दुसऱ्या बाईचा आशीर्वाद अश्वतीचा ती आली नाही तिच्या वतीने कॉस्ट्युम डिझायनर शाल्मलीला सुद्धा विनंती करते. शाल्मली प्लीज येशील. संतोष पाटील,
आपण आधी मालिकेचा प्रोमो पाहणार आहोत, तर त्यासाठी कृपया स्थानापन्न व्हावं. निर्माते दिग्दर्शक विनोद लवेकर, लेखक अमोल पाटील आणि संवाद लेखक प्रसाद कोटकर. आणि ज्यांना आपण पडद्यावर पाहणार आहोत आणि ही कथा रंगणार आहे, ही कहाणी रंगणार आहे, ते म्हणजे आत्ताच आपण बघितलं दांगट परिवारामधनं धुंडीराज दांगट यांच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तावडे, चंद्रकांत देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये शरदजी बोंगशे, धनराज दांगट म्हणजेच अर्णव वारियर, अवनी देशमाने म्हणजे अक्षता अनिता प्रमोद, यशोधन दांगट याच्या भूमिकेमध्ये पुष्कर सारोद, सराद, धनपाल दांगट यांच्या भूमिकेमध्ये सतीश तांदळे, धनेश दांगट यांच्या भूमिकेमध्ये राघव वर्तके. आणि एका अवनीला जिचा आशीर्वाद आहे म्हणजे अवनीच्या आईच्या भूमिकेमध्ये संगीता देशपांडे यांच्या भूमिकेमध्ये सीमा घोगे. या बस मागे खुर्ची आहे का एवढं बघून बस. तुम्हाला सगळ्यांना दिसतंय व्यवस्थित? आपल्याला खुर्च्या लवकर आहे. स्टार प्रवाहाचे नरेंद्र मुधोळकर यांना सुद्धा विनंती, कृपया आपण ही व्यासपीठावर. अवनी म्हणजे अक्षत. सगळ्यात आधी तुझ्यापासून सुरुवात करूया, कारण खूप छान प्रवेश तुझा झालेला आहे, मालिकेमध्ये होतोय आणि तसाच आजही झालेला आहे. छान तुला केली आहे तुझी दांगट परिवाराने आणि खूप दणक्यात स्वागत झालेलं आहे तुझं. आधी मला सांग, किती वजन कमी करायला लावलं याच्यासाठी तुला? वजन तर कमी करायला लावलं नाहीये, पण वजन विचारलं तेव्हा मला प्रश्न पडलेला, तुला वजन का विचारतायत माझं? आणि नंतर कळलं आंब्यांनी तुला होणार आहे. ते एक सरप्राईज होतं, कारण की आजपर्यंत सिनेमांमध्ये वगैरे पाहिलंय तुला होताना, पण स्वतःची तुला म्हणजे खूपच एक वेगळं होतं आणि खूप छान वाटलं. एवढ्या गोड पद्धतीने स्वागत झालेलं आहे माझं सिरियलमध्ये सुद्धा आणि स्टार प्रवाह परिवारामध्ये सुद्धा. तर मी सतीश राजवाडे सर, विनोद लवेकर सर आणि निखिल शेठ सर यांचे खूप मनापासून आभार मानते. माझं भाग्य आहे, मी हा सिरियलचा एक भाग आहे आणि असंच यापुढे ही सिरियल बाईच्या आशीर्वादाने चालू राहील आणि खूप मनोरंजन होईल प्रेक्षकांचं, ह्याची मला खात्री आहे. तुला माहितीये का, सगळ्या महिलांचा आशीर्वाद असतोच मालिकेला नेहमी, त्यामुळे संध्याकाळी टीव्हीचा रिमोट दुसऱ्या कोणाच्या हातात जाऊ शकत नाही कधी. अगदी बरोबर. पण पहिलीच मालिका आहे त्यामुळे खूप शुभेच्छा तुला. खूप खूप धन्यवाद. तसंच धनराज म्हणजे अर्णव, तुझी ही पहिली मालिका आहे आणि पहिल्या मालिकेतनं खूप छान एक वेगळा विषय मांडलेला आहे. खरं तर तिची गोष्ट जरी असली तर त्यामध्ये तुझा सहभाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तू तिला कसा पाठिंबा देतोयस, या भूमिकेला कसा पाठिंबा देतोयस, याविषयी जाणून घ्यायचं.
बाईची गोष्ट असली तरी ती माझ्या नजरेतून आहे आणि मी सांगतोय ती गोष्ट, त्यामुळे धनराज हे कॅरेक्टर त्या अर्थाने महत्त्वाचं आहे या सिरियलमध्ये. आणि तिला पाठिंबा म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आत्ता सध्या पाठिंबा विनोद सर देत आहेत, पावलं गाईड करून, त्यामुळे सगळा पाठिंबा तिकडून येतोय. आम्ही फक्त एकमेकांना नाशिकच्या उन्हात सहारा देतोय सध्या तेच. तुलाही खूप शुभेच्छा. पहिली मालिका आहे आणि दणक्यात सुरुवात होणार आहे, तसंच उदंड यश सुद्धा या मालिकेला मिळेल. पण खूप छान मुहूर्त आपण केलेला आहे. धोंडीराज यांच्या भूमिकेमध्ये सुधीरजी तावडे आम्हाला दिसणार आहेत. सुधीरजी, अनोखी भूमिका, आणि आता तुम्ही म्हणजे कार्यक्रमाची सुरुवातच इतकी दणक्यात केली, इतकं छान सगळ्यांचं स्वागत केलं, वेगळी पद्धत होती. तसंच आम्हाला प्रोमोमध्ये सुद्धा तुमची भूमिका, पात्र वेगळं वाटतंय. काय आहे पात्रात मागची नक्की म्हणजे या पात्राला न्याय कसा देणार? नाही, पहिलं म्हणजे स्टार प्रवाहाचे मी मनापासून आभार मानतो की मला ही भूमिका दिली त्यांनी. आणि कसं आहे की वेगळ्या भूमिका करण्यासाठीच माझा जन्म झालेला होतो, कारण आतापर्यंत मी रिपीट काही केली नाही कुठली भूमिका. तर ही सुद्धा भूमिका जरा वेगळी आहे आणि काय म्हणतात त्याला, अत्यंत रॉ अशी भूमिका आहे. त्याला म्हणजे निखळ म्हणतो ना, निखळ झाल्यासारखं त्याचा स्वभाव आणि त्याचं वागणं आहे. तो मोकळा ढाकळा आहे. त्याचा राग आला तर प्रचंड रागवतो, त्याचं प्रेम तितकं प्रचंड करतो. असं खूप छान असं कॅरेक्टर आहे. आणि त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या राहत्या घरावर आणि त्याच्या मुलांवर आहे. त्या मुलांसाठी तो काही करायला तयार असतो, पण तेवढ्यात त्यांच्याशी मारामारी करतो. मुलं त्या आपापसात मारामारी करतात आणि खूप असं काय म्हणतात त्याला, रांगड सगळं कुटुंब आहे आमचं. त्यांचं प्रेम करण्याची पद्धत सुद्धा अशी रांगडी आहे, त्यामुळे ते मनापासून करतात. आणि आमच्या सर्वांचं कास्टचं, मी सगळ्या मुलांचं असं छानपैकी बॉन्डिंग झालेलं आहे की आम्हाला असं फरक काहीच वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला ते सगळं प्रत्येक सीनमध्ये तुम्हाला ते जाणवेल की आम्ही कसे एकत्र घट्ट बांधलेलो आहोत. चंद्रकांत देशमाने यांचा प्रवेश सुद्धा हे सगळं नाट्य चालू असताना अशा क्षणी झालेला आहे. म्हणजे चित्रपटाला कसा एक युटर्न मिळतो, तसा या नाट्याला युटर्न मिळाला. चंद्रकांत देशमाने यांच्या भूमिकेमध्ये शरदजी पोंक्षे आम्हाला दिसणार आहेत. शरदजी, खरं तर वडिलांची भूमिका, वडिलांनी मुलीला खूप सांभाळलेलं असतं आणि आता ती सासरी जाणार आहे, तेव्हा एक वेगळ्या भावना मनात दाटून आलेल्या असतात. काय नक्की हे पात्र आम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करणार? सर्व मुलींचा बाप असतो तसाच हा प्रतिष्ठित घराणा अगदी पॉलिटिकल लोकांपासून उद्योजकांपासून सगळीकडे त्याची खूप वरपर्यंत पोच असलेला माणूस आहे. आणि त्याची अशी काही तत्व आहे की घरातल्या बाईला, घरातल्या आपल्या मुलांना, मुलीला विशेष करून सर्व प्रकारचं स्वातंत्र्य द्यायचं, पण नोकरी धंदा तिने करायचा नाही. नोकरी धंदा करायची काही गरज नाही. त्यामुळे तो मुलीला तिचे सगळे हट्ट पुरवतो, तिला जेवढं शिकायचं तेवढं तो शिकवतो. पण नोकरी आणि करिअर करायची वेळ येते तेव्हा मात्र त्याची तत्व जी काय चुकीची असतील कदाचित, पण ती मध्ये येतात आणि मग तिथून संघर्षाला सुरुवात होते. आणि तो खलनायक नाही आहे, त्याची एक जडणघडण आहे. थोड्याशा जुन्या पद्धतीचा माणूस आहे आणि त्यामुळे त्याला त्रास होतो या सगळ्याचा. आणि बरोबर त्याचं काही स्वप्न आहे की मुली चांगल्या ठिकाणी, म्हणून त्यांनी एक असं चांगलं स्थळ पण शोधलेलं आहे. आणि अगदी विरुद्ध अशी ही दांडगट कुटुंबामध्ये माझी मुलगी जाणार आहे, त्याला सहन होत नाही. फुलासारखं जपलेलं आहे त्याने आयुष्यभर, त्यामुळे त्याला त्रास होतो असा त्याचा. आणि मग पुढं कसं घडत जातं. मग दांडगट कुटुंब, देशमाने यांच्यामधला संघर्ष, त्याच्यामध्ये मुलीची परकड, त्याच्यानंतर बापाचं आणि मुलीचं नातं वेगवेगळ्या वळणांवरनं जातं. किती प्रेम असलं तरी ते इतकं काय घडतं आता सगळं मी सांगत नाही. मालिका बघण्यात जास्त मजा आहे.
पण स्टार प्रवाह आणि बऱ्याच दिवसानंतर विनोद दवेकर आणि निखिल बरोबर आणि एक योगायोग आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, स्टार प्रवाह ही वाहिनी सुरू झाली की ज्या मालिकेमुळं अग्निहोत्र, त्या अग्निहोत्र मालिकेचे दिग्दर्शक होते सतीश राजवाडे आणि त्या मालिकेचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होते विनोद दवेकर आणि मुख्य निर्मिती प्रमुख होते निखिल शेठ. आज सगळ्यांच्या पोझिशन बदलल्या आहेत पण स्टार प्रवाह तिथेच आहे, त्याच ताकदीने उभा आहे आणि सर्वांचं मनोरंजन करते. आणि त्या अग्निहोत्रमध्ये मी पण होतो आणि असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे आमच्या चौघांचं. ते पुन्हा एकत्र आलं, नक्कीच यशस्वी होणारच त्याच्यात ते वाद. धन्यवाद. एक छान संगम पुन्हा एकदा घडून आलेला आहे. निखिलजी काय सांगणार की या टीम बरोबर, म्हणजे नेहमीच आपल्याला तराजूमध्ये चांगला न्याय देणारी ही टीम आहे. ॲब्सोल्युटली. आमचं नाव पहिलेच प्रवास आहे, त्याचा आवाज असा नाही बसला. प्रवासाठी आम्ही पहिलेच एक किस्सा सांगतो कसा खूप 1-2-3 वेळा असं आलं की शो वर्कआउट होत नव्हता. यावेळेला असं आलं की माझ्या बायकोने निश्चयाने सांगितलं, माझ्या बाईकने सांगितलं की फोन करूया आपल्याला आणि सांग की हवा आहे. मी फोन केला तरीच म्हणलं की ये उद्याच्यावर भेटत घे आणि असं मला माझ्या बाईकडनं माझा आशीर्वाद तिथून आशीर्वाद मिळाला आणि खरी Yes, सुरुवात झाली. वा वा. थँक्यू. धन्यवाद विनोदजी. या सगळ्यांना मला विनोद सरांना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा, एकतर या सगळ्यांमध्ये या 2 बायकांना सांभाळायचं आणि मालिका दिग्दर्शित करायची. मुख्य म्हणजे बाईच्या दृष्टिकोनातनं असली तरी पुरुषांचा दृष्टिकोन सुद्धा महत्त्वाचा मांडला गेलाय, अर्णव जसं म्हणाला तसं. म्हणजे दोघांचे दृष्टिकोन समोर ठेवून योग्य नाही, दोघांनाही स्त्री पुरुष या दोन्ही भूमिकांना व्यक्तिरेखांना द्यायचा आहे. कसा विचार केलाय दिग्दर्शकाचा? दिग्दर्शकाचा विचार सगळ्या गोष्टी माणूस म्हणून विचार तसाच आहे या सगळ्यांचा. माझा पर्सनली पण तसा आहे, कारण आम्ही मुळात 4 भावंड आणि माझी पहिली बहीण होती मला पहिली जी वारली, ती जगलीच नाही. त्यामुळे माझ्या वडिलांना सगळ्यांना घरात मुलगी असणं काय हे आम्ही सगळ्यांनी पर्सनली अनुभवलं. आणि आम्ही 4 भावांना एक जे सर म्हणले ना रांगडं वाढतो, म्हणजे पोरं 6-6 पोळ्या खात आहे, आई आपली राबते, आई आपली थकते याची जाणीव नसणं, हे गोष्ट प्रत्येक गोष्टीला कष्ट पडतात याची जाणीव नसतं. की घरात सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ठेवाव्या लागतात, त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात. नाहीतर ती रूम होती, एक कुठेही कपडे टाकले कुठेही, त्या प्रत्येक गोष्टीला एक वेळ लागतो. घरातली बाई साध्या गोष्टीचं म्हणजे चहापत्तीचा डबा पण किती अंतरावर ठेवायचा याचं पण कॅल्क्युलेशन करते, कारण तिला तेवढ्या वेळात तो चहापत्तीचं गोष्टी हाताशी पाहिजे. तर एवढं कॅल्क्युलेशन करून ती घर उभं करते. तर याची किंमत फार कमी होते. त्यामुळे आपण कुठल्याही ती हाऊसवाईफ, हाऊस मेकर वगैरे आपण म्हणतो, पण त्याचं महत्त्वच आपल्याला कधीच कळलं नाही. इतके वर्ष आपण ते म्हणतो नुसतं, पण ती किंमत या घरातल्या सगळ्या पुरुषांना आहे, आणि त्यांनी ते भोगले. त्यांना कळतं की घरात बाई नसल्यामुळे आपलं घर आणि दुसऱ्यांचं घर कसा फरक आहे. तर ते घर त्यांना ते जाणवणं आणि ते त्या बाईची आस त्यांना आहे की एक येऊ दे बाई, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना आम्ही माणसात आहोत असं वाटेल, नाहीतर आमची जनावर आहे. म्हणजे आपल्या मनात कुठेतरी आपल्या घरामध्ये जे घडलेलं असतं ना, ते जेव्हा उभं करण्याची वेळ येते पडद्यावर, तेव्हा ती शक्ती मिळतेच आपल्याला, मुळात ती असते. आणि अजून एक प्रसंग मला आठवतो की खरंच म्हणजे मी बातमी पाहिली होती की घरात मुलगी झाली तर त्या माणसाने हेलिकॉप्टरमधून त्या मुलीचं हॉस्पिटलपासून ती घरात घेऊन आलं स्वागत. तर ज्या एनर्जीने त्या माणसाने तिचं स्वागत केलं, त्या एनर्जी, त्यांच्याकडे पैसा नसेल पण त्यांची एनर्जी ती आहे की तिचं स्वागत त्यांना इतकं भावना ती आहे, भावना तीच आहे. खरं सुंदर. सीमा ताई माईक एकदा अवनीच्या आईच्या भूमिकेमध्ये
म्हणजे अवनीनी एक निर्णय घेतलेला आहे, तुम्हाला चंद्रकांतजींना सुद्धा सांभाळायचंय, त्यामुळे तारेवरची कसरत आहे. खरं तराजूवर तुम्ही बसलेले आहात. काय सांगा? सगळ्यात आधी ना मी यापूर्वीही साल प्रवाह परिवाराचा भाग होतो. मी आज खूप वर्षांनी पुन्हा काम करते आहे. तुम्हाला सतीश राजवाडे सर, निखिल शेख सर आणि विनोद लवेकर सर तुमचे आभार मानायचे. या बाईला पुन्हा माहेरी बोलवलं होतं. संगीता देशमानेचं कार्यक्रम करते मी. अवनी माझी मुलगी आहे, माझं खूप प्रेम आहे तिच्यावरती. पण आपल्याकडे अजूनही अशा काही बायका आहेत ना की ज्यांच्यासाठी नवरा म्हणेल ती पूर्व दिशा, आणि माझ्यासाठी चंद्रकांत देशमाने जे म्हणले माझी पूर्व दिशा. त्याच्यामुळे त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही, आणि शक्यतो मी अवनीलाही ते सांगेन की बाबाच्या शब्दाबाहेर जाऊ नकोस. असं सांगितलेलं आहे. ते तिन्ही भाऊ सुद्धा तिथे बसलेत. तर तुम्हाला मला तिघांनाही एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे की एकतर इतकं अस्ताव्यस्त दिसणं मालिकेमध्ये, मुळात तुम्ही तिघं तसे आहात का? प्रत्येक पुरुष थोडंफार असतंच ते 70-80% तर लग्न झाल्यावर थोडाफार फरक पडतो. पर्सनल अनुभव आहे माझा, तरी त्यांचा कदाचित वेगळा असू शकतो. पण मी तरी तसाच होतो. फार काही नीटनेटके राहण्याची मला सवय नाही आहे. म्हणजे आता जरा बायकोनी थोडं करून घेतलं माझ्याकडनं. सतीश सांगेल त्याचं लग्न झालं नाही, तो जरा जास्त अस्ताव्यस्त तर मी आहे. पण मला आभारातून सांगायचं आहे विनोद सर, निखिल सर आणि स्टार प्रवाहाचे सतीश राजवाडे सर की या भूमिकेसाठी मला त्यांनी निवडलं. माझ्यासारखं कोल्हापुरात काम करणारा, नाटकांमध्ये काम करणारा नाटकाला विनोद सरांनी अशा वेगळ्या प्रकारचा रोल दिला. या सिरियलमध्ये या सिरियलमध्ये भाषेची एक गंमत आहे. विनोद सरांना ती खूप आवडते. तर नाशिकची बोली आम्ही यामध्ये बोलतो, आणि हे काम करताना एकंदरीतच खूप मजा येते. सगळेच माझे सहकलाकार जबरदस्त अभिनेते आहे. शिकायला मिळते सगळ्यांच्याचकडून. सगळ्यांचे आभार. मला असे सख्खे भाऊ नाही आहेत, मी एकुलता एक आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या भावांसोबत एकत्र राहणं आणि त्यांच्यासोबत मजा मस्ती करणं हे माझ्यासाठी नवीन आहे. त्यामुळे मला भारी वाटते, आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते, शिकायला मिळते, हे केव्हाही आपल्यासाठी भारीच असतं, भारी गोष्ट असते. सिरियल माझी पहिलीच आहे, त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप मजा येते. धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. अमोलजी आणि प्रसादजी, लेखक हा खूप महत्त्वाचा आहे. मग तो कोणताही म्हणजे मालिका, चित्रपट, नाटक, कोणतीही कला असो, आणि लेखनाचं कौशल्य जसं असतं ना तशी ती मालिका रंगत जाते. आणि आम्हाला त्या संवादामध्ये सुद्धा काही असे संवाद म्हणजे आयकॉनिक डायलॉग्स होतील असे सुनीलजींच्या तोंडी तुम्ही दिलेले आहेत, त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायचं आणि एकूणच मालिकेचं लेखन त्याविषयी जाणून घ्यायचं. सगळ्यात आधी म्हणजे खूप मोठं चॅलेंज मालिका लेखकाला सध्याच्या काळात असतं, ते म्हणजे सासू नसलेलं घर लिहिणं. ज्या घरात सासू लिहिली ती मालिका लिहायची आणि उत्तम लिहायची. तर ते खूप मोठं चॅलेंज लेखक म्हणून मला मिळालं, आणि ते मला असं वाटतं ती खूप चांगली संधी आहे असा एखादा शो लिहिणं. या शोमध्ये सासू नाही, आणि तरी पण तो शो एका बाईच्या महत्त्वाविषयी आहे आयुष्यात. मालिकेचं शीर्षक आपल्याला बऱ्यापैकी सांगतं बाई तुझा आशीर्वादाविषयी. पण मला असं फार वाटतं की त्या शोमध्ये बाईच्या आपल्या आयुष्यात असण्याविषयीचे सगळे पॉईंट ऑफ व्ह्यू कव्हर्ड आहेत. ती आयुष्यात आल्यानंतर आपल्याला कसं एक माणूस पण येतं, आपल्या घराला कसं घर पण येतं, आपल्या स्वप्नांना कसा एक जिवंतपणा येतो. जी स्वप्न आपण ज्यांच्या होप्स सोडलेल्या असतात त्या होप्स कशा पुन्हा निर्माण होतात, त्या घराविषयी आपण कसं एक आशादायी जगायला लागतो, हे सगळं त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं जे काम करते ती बाई त्या घरात येते आणि होतं. सो त्याचबरोबर एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पण त्या मालिकेत आहे की जसा त्या घराला बाईचा आशीर्वाद लागतो तसं आपल्या घराला, आपल्या आयुष्याला आशीर्वाद देणाऱ्या बाईच्या स्वप्नांचा आपण मान कसं राखायचा, तिने दिलेल्या आशीर्वादाचं आपण आपल्या बाजूने काय दायित्व लागतो हे दायित्व सुद्धा त्या पुरुषांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मालिकेत येतं की ते तिच्या स्वप्नांचा कसा आदर राखतं. म्हणजे आपण कायम म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्री उभी राहिली की तो पुरुष हे होतो, पण खरं तर ते स्त्रीवर बंधन नको असेल. त्यांनी काही आपल्याला हे करायला जन्म घेतलेला नाही, म्हणजे यशस्वी करायला
तर त्यांच्या पण यशस्वी होऊ शकतात. पण मालिकेची एक रचना अशी आहे की जशी ती यांच्या पाठीशी उभी राहते आणि त्यांना माणूस म्हणून उभं करते, त्यांना घर या घराला घर म्हणून उभं करते, तसे ते पण तिच्या पाठीशी उभं राहून तिच्या स्वप्नांना आधार देतात, तिच्या स्वप्नांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे या मालिकेचं खरं सांगायचं तर आपण बाईच्या पाठीशी उभं राहिल्यानंतर बाई कुठवर जाऊ शकते आणि बाई आपल्या पाठीशी उभं राहिल्यानंतर आपण कुठवर मदत मारू शकतो, या दोन्हीची ती गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं खूप वर्षांनी अशी एक गोष्ट आली जी आई, बाबा, दादा, बहिणी सगळे मिळून बघू शकते. नाही तर जनरली आपला एक पर्स्पेक्टिव्ह असतो की ही मालिका आता घरातल्या सुना आणि सासवा बसून बघते, तर तसं या मालिकेचं नाही. ही पहिली अशी मालिका मला वाटतं खूप काळाने आली आहे जी घरातले सगळे मिळून बघू शकतील. आणि अर्थात रेंज बघितली तर म्हणजे त्याच्या चेहऱ्यापासून ते यांच्या चेहऱ्यापर्यंत बघितलं तर तुम्हाला वाटेल लहान मुलांपासून आपण मोठ्या माणसांपर्यंत सगळे बघू शकतात. इतकं ते क्रिएशन आहे. आणि मानसिक वेगळं आहे दोघांचं. काय मानसिक वय वेगळं, मानसिक वय वेगळं आहे दोघांचं. आणि त्याचबरोबर गंमत याची फार वाटली की खूप काळाने असा शो लिहिता आला. खरं तर स्टारसाठी माझी पहिली मालिका आहे फ्रँकली स्पीकिंग, पण खूप काळाने असाही शो लिहिता आला ज्याच्यामध्ये ड्रामा वगैरे सगळं आहे, पुरेपूर आहे, भरपूर आहे, राडे आहेत, धमाल आहे, पण त्याचबरोबर खूप माणूस पण आहे, खूप हलकं फुलकं हसणं आहे, खूप सारा ह्युमर आहे. सो असं कॉम्बिनेशन लिहायला मिळत नाही टेलिव्हिजनला, रेअरली लिहायला मिळतं. सो आय एम व्हेरी मच थँकफुल टू सतीश सर, विनोद दादा की अशा पद्धतीचा शो आपल्याला लिहायला मिळाला. कारण लेखक फार हे असतात, काय म्हणतात त्याला, भुकेले असतात. त्यांना काय मला असं लिहायला मिळालं हवं, मला तसं लिहायला मिळालं हवं, तसं मिळत नसतं. हा शो मला वाटतं खूप चांगलं पॅकेज आहे त्या बाबतीत. तिला ड्रामा पण लिहायला मिळतो आहे, त्या थ्रिलरमध्ये चेस सिक्वेन्स पण लिहायला मिळत आहेत वगैरे, फायटिंग पण लिहायला मिळते, त्याचबरोबर छान घरातले हलके फुलके सीन लिहायला मिळत आहेत, फोड्या लिहायला मिळतात. सो इट इज अ कम्प्लीट पॅकेज, सगळ्या घरांनी बसून बघावं असं पॅकेज. आणि या सगळ्या शोची जमेची जी बाजू आहे ती म्हणजे मला वाटतं प्रसाद आहे. कारण मी फार प्रमाणात असे लिहिणारा लेखक आहे, मला तसा ग्रामीण फ्लेवर नाही आहे, बट प्रसाद त्याचं एक्सलंट मातीतली भाषा जी म्हणतात ती प्रसादकडे आहे. त्यामुळे तो कमाल चाबूक डायलॉग लिहितो. सो त्याच्याकडनं जाणून घेऊया त्याच्याविषयी. एवढं सगळं सांगितलं आहे, ॲक्च्युअल पटकथा लिहितो, पटकथेतच बरेचसे डायलॉग असतात, कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात. मला काय त्याचं फ्लेवर सांभाळायचं आणि त्यानं जे लिहिलं आहे ते एकांचंच असतं, ते मी डाऊट नाही करायची, एवढी काळजी घ्यायची. आणि हे ह्या बाई तुझा आशीर्वादमध्ये खूप सारे पात्र आहेत, तुम्ही बघताय. प्रत्येकाचं एक वेगळं म्हणणं आहे, वेगळी भाषा आहे, वेगळा ॲटिट्यूड आहे त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं बोली किंवा संवाद लिहिताना त्या माणसाचा ॲटिट्यूड सांभाळलं की झालं, होतं. आता नाशिक आहे तर तिकडं सगळे म्हणजे ओ नाना म्हणतात, ओ नाना मामा तसं. आणि तिकडं बाकी सगळीकडे जगामध्ये कान फाडतात, तिथं चालताळतात. तर ह्या पद्धतीनं त्या संवादाची गंमत येते की, आणि हे लोक ते डिलिव्हर फार छान करतात पाहिजे. आता परत SLP कडून सतत आम्हाला सांगायला लागणार की ही शिवी नाही आहे, ही तिथलं एक स्लँग आहे. गणगण म्हणजे काय, एक कॉल्या म्हणजे काय, हे सगळे शब्द सांगायला लागणार की ही शिवी नाही आहे, हे साधे शब्द आहे, उद्गार आहे. आपल्या मातीतले भाषेचे वेगवेगळे गंध सुद्धा आपल्याला या मालिकेतनं शिकायला मिळणार, ते छान गोष्ट आहे. आणि या सगळ्या टीमला एकत्र घेऊन जाताना खूप मोठी जबाबदारी पण असते, पण अशी टीम सगळ्यांची मिळण्यासाठी भाग्य सुद्धा तसंच लागतं. आणि खरोखर सतीशजी, आज तुमच्या ओंजळीमध्ये अशी एक खूप छान भाग्यदायी टीम पुन्हा आलेली आहे. मग अशीच सांगितलं शरदजींनी की पुन्हा चौघा एकत्र काम करताय. आगळी वेगळी संकल्पना ही स्टार प्रवाहाची खासियतच आहे प्रत्येक मालिकेच्या बाबतीत. तर ही मालिका सुद्धा तशीच आहे. काय सांगू? मला असं वाटलं आज बहुतेक मला बोलायला मिळणार नाही, एवढी मंडळी स्टेजवर आहेत. आणि खरं तर माझं आत्ता या मालिकेतल्या घरासारखं झालं होतं. कधी एकदा एखादी बाई या घरात येते आणि आशीर्वाद मिळतोय, माझंही असंच झालं होतं. कधी एकदा मला प्रश्न विचारताय, कारण सगळी उत्तरं हेच देणार होते. मला फक्त नंतर असं म्हणायचं होतं ही मालिका नक्की बघ. पण मी खरंच खूप आभारी आहे स्टार प्रवाहाचा की ह्या वाहिनीद्वारे वेगवेगळे विषय मांडायला आणि रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हाला ही अशी
मोठी एक टीम मिळते, इतकी गुणी टीम मिळते. आज ह्या मालिकेद्वारे दिग्गज कलाकार आहेतच, यशस्वी प्रोडक्शन हाऊस आहे, पण त्यांच्याबरोबर खूप आनंद होतोय हे सांगायला की एक कोरी करकरीत टीम सुद्धा इंट्रोड्यूस होत आहे कलाकारांची, जेणेकरून एक वेगळ्या लेवलची एक्साइटमेंट, एक वेगळ्या लेवलचा फ्रेशनेस ते टेलिव्हिजनवर घेऊन येतात. अगदी सहज अमोल म्हणाला किंवा प्रसाद म्हणाला की मी एवढंच करतोय, मी तेवढंच करतोय, पण स्टार प्रवाहनी नेहमी सातत्याने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जागेंवरनं, वेगवेगळ्या ठिकाणांवरनं त्याचं एक प्रतिनिधित्व असेल अशा प्रांतातनं मातीशी जोडलेल्या मालिका आणि त्यांच्या वेगवेगळ्या भाषांनी सजलेल्या मालिका रसिका प्रेक्षकांपर्यंत आणल्या आहेत. आणि ह्या मालिकेचा प्लस पॉईंट हाच आहे की त्याची भाषा फार गोड आहे आणि खूप आपलीशी वाटते आणि ऐकायला फार फार छान वाटते. ऐकता ऐकता कुतूहल निर्माण होतं की काय बोलला हा, किती छान बोलतो. तर लेखक आणि लिखाण ही टी व्हीची नेहमी जमेची बाजू असते. तर हे दोन इतके शक्तिशाली पुरुष बाई तुझा आशीर्वाद या मालिकेला मिळालेले आहेत. तर हा आशीर्वाद असाच राहू दे. जसं लेखक म्हणाले की कलाकार इतके उजवे आहेत की ते त्यांनी लिहिलेलं रसिक प्रेक्षकांपर्यंत दुप्पट ताकदीने पोचवत आहेत. आणि इतकंच सांगेन की प्रत्येक माणसाला जो जन्माला येतो त्याला आईचा, बाईचा, ताईचा आणि त्यांच्या घरात असलेल्या जीवताईचा आशीर्वाद लागतोच. आम्हाला सुद्धा हा आशीर्वाद असाच लाभू देत आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू. विच आय हॅव ऑलवेज बीन सेइंग दॅट एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आणि वी प्रॉमिस टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड एंटरटेन. थँक्यू सो मच. अशी सांगता असणं किती गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला शेवटी सांगितलं की बघा ना किती छान. तुम्ही सांगितल्यानंतर ते नक्कीच बघणार आता की सतीशजींनी खूप छान विचार मांडला सगळ्या टीमला. कॅप्टन ऑफ द शिप, चेरी ऑन द टॉप, ते बोलल्यानंतर मग आता आम्हाला बघायलाच हवं. बाई तुझा आशीर्वाद ही मालिका येत्या 27 एप्रिलपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर नक्की पहा. आणि सगळ्या महिलांनीच नाही तर महिलांनी, पुरुषांनी, सगळ्यांनी या मालिकेला खूप आशीर्वाद द्यायचे आहेत, कारण एक आशीर्वादाचं घर आपण पाहणार आहोत या मालिकेमध्ये. खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. मी इथे आलात आणि खूप छान संवाद साधलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. मी पत्रकार मित्रमंडळींना विनंती करते की तुम्ही 1-to-1 सेशनसाठी आता कलाकारांना आणि टीमला भेटू शकता. थँक्यू.